आज खूप वेगळंच वातावरण होतं ना कॉन्फरन्स रूम मध्ये. हो, आपण शाळेच्या सेंड ऑफच्या वेळेला नाही का एकमेकांबद्दल बोलतो, मला अगदी तसंच वाटत होतं. हो. कधी मोठी होणारी देव जाणे. रजनी, हेच कडू बोलणं सोड असं सुचवलंय साईने. मी काय करायचं ते मी ठरवते. रजनी, का असं बोलतेस? अगं किती कौतुक केलं त्याने तुझं. खूप रिस्पेक्ट आहे ग तुझ्याबद्दल त्याच्या मनात, आणि चांगले विचार सुद्धा आहेत. तुम्ही खरंच किती साध्या आहात हो. तुम्हाला कळत नाही का? लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे. रजनी, काय काय चुकीचं बोलले मी? आणि आहे मी चांगली तर कोणी कौतुक केलं तर एवढं काय नवल वाटायचंय त्यात? खरंच रजनी मॅडम, काही जर गोष्टी सोडल्या तर तुम्ही लय चांगले आहेत. साईप्रसाद, आपण कॉन्फरन्स रूम मधनं बाहेर आलोय आता, आणि सर, आईसाहेब कोणीच नाहीये इथे. सो टेक इट इझी. नाही, मी कोणासाठी म्हणून नाही बोलत, कोणाला दाखवायला नाही बोलत. माझ्या मनापासून वाटतं म्हणून मी बोललो. मला लपवता नाही येत ते. कळतंय ते. मगाशी कॉन्फरन्स रूम मध्ये जायच्या आधी जे काय तोंड भरून माझं कौतुक करत होतास त्याच्यावरनं कळलं. इनफ. काय तुमच्या दोघांचं? तुम्हाला ना कारण सुद्धा लागत नाही भांडायला. अविनाशने कामाची ही जी पद्धत सुरू केली आहे त्याचं मला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना, आपण ज्या माणसाबरोबर काम करतो त्याला नीट ओळखणं, जाणून घेणं हे किती महत्वाचं असतं ना. म्हणजे आता या निमित्ताने अविनाशही अदितीला जास्त ओळखायला लागला आणि अदिती सुद्धा जुई तुझ्याबद्दल चांगलं बोलली. म्हणजे तुला अशी खूप छान छान विशेषणं लावली म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तिच्या बोलण्यातनं हे दिसलं की तिचा तुझ्यावर केवढा विश्वास आहे आणि तुझा तिच्यावर. आणि तुझ्याबरोबर काम करताना ती किती कम्फर्टेबल असते हे सगळं समजलं. सगळीच जण काही तोंड देखलं गोड बोलत होती असं नाही मला वाटलं. म्हणजे आपला साईप्रसाद मनापासून आणि स्पष्ट बोलला. रजनीला ना अगदी नीट समजून आणि सांभाळून घेतलं त्याने. आवडलं मला. म्हणजे रजनी त्याची सिनियर आहे, तिचा स्वभाव काय आहे ते जाणून घेऊन तिच्याशी कसं वागायचं, कसं तिच्याबरोबर काम करायचं हे छान मॅनेज केलंय त्याने. रजनीला त्यांनी ओळखलं म्हणून आता तिच्याबरोबर काम करणं त्याला सोपं जाईल. त्यांचं बॉन्डिंग कदाचित अधिक चांगलं होईल ना. जय, काय चाललंय तुझं? हा हो हा हा. हे काय? आय एम सॉरी, मी खरंच तुला डिस्टर्ब केलंय बहुधा. नाही नाही, काम ऍक्च्युअली झालंय माझं. मी फक्त हे बुकिंग्स चेक करत होतो. नक्की ना? हो. मग बोलू थोडं. अविनाशने ही जी कामाची नवीन पद्धत सुरू केली आहे ना त्याचं कौतुक वाटतं मला.
आपण ज्या माणसाबरोबर काम करतोय त्याला ओळखणं हे किती महत्वाचं असतं. या निमित्तानेच अविनाश अदितीला जास्त ओळखायला लागला आणि अदितीही. एक विचारू जे म्हणजे अदिती तुझी सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे, तू तिला अधिक ओळखतोस म्हणून विचारते. अदिती अविनाश बद्दल जे बोलली त्याच्यावरून तुलाही असंच वाटतंय ना की त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होतीये म्हणून? वाटतंय ना? हो. नाहीतर मला आपलं वाटलं मीच आपली उगाच. ते तुझ्यासारखा एक चांगला मित्र हवा होता अविनाशला. म्हणजे माझ्यापेक्षा मित्राशी तो अधिक मनातलं आणि अधिक मोकळेपणाने बोलला असता, पर्टिक्युलरली या अशा विषयाबद्दल. अदिती ना खूप गुणी मुलगी आहे. तिचं सगळं छान व्हावं असं वाटतं. तुला सांगते, दाभोळकरांना सुद्धा असंच वाटतं. म्हणजे ते बोलून दाखवत नाही पण त्यांच्या मनात हेच आहे. आणि का नाही वाटणार? म्हणजे जे झालं ते झालं, पण आता अदितीने आयुष्याची नव्याने सुरुवात करायला पाहिजे असं त्यांनाही वाटत असणारच. आय एम सॉरी, मी खूपच गप्पा मारत बसले. चल तू तुझं काम कर, येते. योगवादा पडावा. काय हो तुम्ही काही पण मस्त ना. हे काय आज जसं सेशन झालं ना तसं नेहमी झालं पाहिजे ना आपल्या ऑफिस मध्ये. करेक्ट आहे. मी कधीतरी लोक भांडायचे थांबतील. अहो काय तुम्ही पण. नंदिनी मॅडम, हा आज दाभोळकर सर पण हवे होते ना? कशाला? ही देव टूर्सची इंटरनल ऍक्टिव्हिटी आहे. हो, आणि ते आपल्या ऑफिसचा एक भाग आहे. ते आपल्या कामाचा भाग आहेत. ते आपले क्लायंट आहेत. रजनी मॅडम, त्यांना आपल्या ऑफिस मध्ये केबिन आहे. होती. जेव्हा त्यांचं काम चालू होतं तेव्हा सरांनी केबिन दिली होती, पण आता त्यांचं काम संपलंय. आणि त्यांचा एवढा मोठा बिझनेस आहे, एवढी मोठी कंपनी आहे स्वतःची. तिथे जाऊन खरं तर त्यांनी काम करायला हवं ना. इथे येऊन आपल्या कंपनीचं काम ते का करतात मला काही कळत नाही. रजनी, साई प्रसादच्या सजेशनचा तू विचार करावा असं मला देखील वाटतंय. तर किती कडू बोलशील तू. चला चला आता गप्पा नको मारूया. चला निघायला हवं. कसं आहे, नवरे येतील आणि मग म्हणतील चला काम करा काम करा. सवयीप्रमाणे आपण कामाला लागून येतो. चला चला चल चल. हो चला. बाय.
हॅलो. हॅलो जय, तुझं झालंय का? निघायचं का? नाही तू हो पुढे, मला थोडं काम. अरे किती वेळ आहे? चल निघायचं. हो हो ठीक आहे. ओके थँक्यू बाय. हां चल चल. ती अविनाश बद्दल जे बोलली त्याच्यावरून तुलाही असंच वाटतंय ना की त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होतीये म्हणून? अदिती ना खूप गुणी मुलगी आहे. तिचं सगळं छान व्हावं असं वाटतं. तुला सांगते, दाभोळकरांना सुद्धा असंच वाटतं. म्हणजे जे झालं ते झालं, पण आता अदितीने आयुष्याची नव्याने सुरुवात करायला पाहिजे असं त्यांनाही वाटत असणारच. वाह 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 वाह. आलात पाय मोकळे करून? हो तर पार्कात जाऊन मित्राने भेटून आलो. छान, बरं झालं. तुम्हाला सांगितलं, तुम्ही आला नाहीत. उद्या नक्की येईल. अण्णा, मोठी सून कुठे आहे तुमची? नावाप्रमाणे शोभा आणणारी आई कुठे? वॉकला गेली ती. अरे देवा, आज संपूर्ण वांद्र्याला फेरी मारण्याचं दिसतंय. काहीतरी इज तुमचं. अण्णा तुम्ही चहा घ्या. काय तिचा ताजमहल बांधून होतोय की नाही? ताजमहल बांधायला सुद्धा एवढे दिवस नसतील लागले. केतकर, ती काही तुम्हाला खरं सांगणार नाही, मला माहितीये. पण एक दिवस मीच तिच्याकडून वधवून घेईन हे तुम्हाला माहिती असेलच. हो, हे तुम्हीच करू शकता. अदिती, आलीस तू? आणि जय कुठे? माझं काम लवकर संपलं म्हणून मी आले. तो ऑफिस मध्येच आहे, अजून त्याचं काम व्हायचंय. त्याला वेळेत काम करणं ठाऊकच नसेल. अहो, जास्त काम असेल त्याला, येईल तो. अदिती, माझ्या ऑफिस मध्ये काय झालं? अण्णा, आज ऑफिस मध्ये खूप मजा आली. आज ऑफिस मध्ये आम्हाला आमच्या टीममेट्स बद्दल सांगायचं होतं आणि सगळेच खूप पॉझिटिव्ह बोलले. मी सुद्धा सरांबद्दल बोलले आणि जुईनी तर जयचं खूप कौतुकही केलं. हा बघ, जय आलाच. जय, तू आलास पण? हा, ते काम नव्हतं आणि तूही निघून आलीस. अरे मग मला कॉल करायचा ना, मी थांबले असते, आपण एकत्रच आलो असतो. असू दे ना अदिती, एक दिवस नाही एकत्र आलो तर काही फरक नाही पडत. आलो मी.
आजचा दिवस किती छान गेला ना. सगळे एकमेकांच्या कामाविषयी बोलत होते. किती एक्साइटेड होते सगळे. इनफॅक्ट सर सुद्धा, ते सुद्धा किती पॉझिटिव्ह वाटले. काय रे, काय झालं तुला? मगासपासून बघतीये, जेवताना सुद्धा काहीच बोलला नाहीस. शांत शांत होता. काय झालंय? जय, आज खरं तर पप्पा हवे होते ना. त्यांना खूप हेवा वाटला असता तुझा. का? जुईने किती कौतुक केलं आज तुझं. पण इनफॅक्ट सगळेच खूप छान बोलले. आणि साई सुद्धा. खूप आश्चर्य वाटलं मला. पण ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं ते सरांना. कारण त्यांचीच आयडिया होती ना ज्युनियर्सनी सिनियर्स बद्दल बोलण्याची. जय, मी व्यवस्थित बोलले ना? म्हणजे सरांबद्दल काही चुकीचं नाही ना बोलले मी? जय बोल ना. अदिती, तू खूप मोकळ्या मनाने बोललीस. चांगलं बोललीस सरांबद्दल. पण काय? अदिती, तू जो काही विचार करतेस किंवा तुझ्या मते सर जो काही विचार करतात, सगळेच जण तसा विचार करतात असं नाहीये. हे बघ, म्हणजे तुझ्या मते सरांच्या मनात असं काही नसेल. हा, पण तू जेव्हा जेव्हा सरांबद्दल चांगलं बोलतेस, तू त्यांच्याबद्दल जे काही रिॲक्ट होतेस चांगलं, त्याचा वेगळा अर्थ घेतात आऊ. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामुळे आऊंचा गैरसमज होतो. का? नाही म्हणजे तुला असं का वाटतंय? अदिती, मला काय वाटतंय हा प्रश्न नाही. हे बघ, मी आता म्हंटल तसं आपण विचार करतो तसं सगळेच विचार करत असतील असं नाही. मला आता फक्त आऊंना काय वाटतंय हे महत्वाचं वाटतं. म्हणजे तू जे काही रिॲक्ट होतेस त्याचा आऊ काहीतरी वेगळाच अर्थ घेतात, त्यामुळे गैरसमज वाढतात आणि पुढे जाऊन आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं जाऊ नये. जय, तुला उगाच असं वाटतंय की आऊ असा काहीतरी विचार करत असतील म्हणून. अदिती, मी उगाच बोलेन का हे असं काहीतरी? हल्ली आऊ त्यांना जे काही वाटतं ते माझ्याशी शेअर करतात आणि आता त्यांना काय वाटत असेल हा विचार मी करतोय. तो महत्वाचा आहे. जय, तू अजिबात काळजी करू नकोस. असं काहीही होणार नाही. अगं पण मी म्हटलं ना. हे बघ, जरी आऊंनी अविनाश सरांना उद्या हे सांगितलंच तर तेच नाही म्हणतील. अरे, अविनाश सरांच्या मनात असं काहीही नाहीये याची खात्री आहे मला. अदिती, आपण आपल्या बाजूने सावरायला पाहिजे असं नाही का वाटत तुला? काळजी घेतली पाहिजे ना आपण. म्हणजे काय करायचं? मी सरांशी नको बोलू? जय, सर आणि मी एकत्र काम करतो आणि
मी सांगते ना तुला, त्यांच्या डोक्यात कामाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय नसतो आणि ते दुसरा कुठला विषय काढतही नाहीत. तू उगाच या सगळ्याचा विचार करतोस. मे बी. रिलॅक्स. हे बघ, या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. असं काहीही होणार नाहीये.